Standard 8th, Subject General Science, Unit Health and Disease. Hello dear students. Today we are going to learn about infectious diseases. Infectious diseases means संसर्गजन्य रोग. Look the definition of infectious diseases. Diseases spread through contaminated air, water, food or vectors, that is insects and other animals, are called as infectious diseases. Here a new word is vectors. Vectors means वाहक. यामध्ये इन्सेक्ट किंवा अदर ॲनिमल्स म्हणजे कीटक किंवा प्राण्यांचा समावेश आहे. काही कीटक आणि प्राणी यांच्यामुळे सुद्धा रोगप्रसार होतो. सो डिसीजेस स्प्रेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और वेक्टर्स, दॅट इज इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स, आर कॉल्ड एज अ इन्फेक्शियस डिसीजेस. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक त्यामध्ये कीटक व प्राणी याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय. इन युअर टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 7, a chart of some infectious diseases is given. Look that chart. In that chart, first column is of name of disease, second pathogen, third mode of infection, next symptoms, and last prevention and treatment. So look once again, name of columns. नेम ऑफ डिसीज म्हणजे डिसीजचे नाव, पॅथोजन, पॅथोजन मीन्स जर्म्स, कोणत्या रोगजंतूमुळे हा रोग होतो. देन मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे संक्रमणाचे माध्यम, सिम्पटम्स लक्षणे, आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट म्हणजे प्रतिबंध आणि उपचार. सो लुक फर्स्ट, नेम ऑफ फर्स्ट डिसीज इज गिवन ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस याला शॉर्ट फॉर्ममध्ये TB असेही म्हणतात, म्हणजेच क्षय. ट्युबरक्युलोसिस हा ज्या पॅथोजनमुळे रोग होतो त्याचं नाव दिलेलं आहे बघा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलीमुळे ट्युबरक्युलोसिस होतो. मोड ऑफ इन्फेक्शन, संक्रमणाचे माध्यम कोणते आहेत बघा, स्पीटिंग बाय पेशंट. स्पीट म्हणजे थुंकणे. स्पीटिंग बाय पेशंट रोग्याच्या थुंकीतून. थ्रू एअर हवेमार्फतसुद्धा याचा प्रसार होतो. प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट. प्रोलॉंग कॉन्टॅक्ट म्हणजे दीर्घकाळ त्या रोग्याच्या सानिध्यात असणे, आणि शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट म्हणजे त्या रोग्याच्या वस्तू वापरणे. तर ह्या माध्यमाद्वारे या रोगाचा प्रसार होतो. सिम्पटम्स बघा, लक्षणे काय आहेत, क्रोनिक कफ. क्रोनिक कफ म्हणजे दीर्घ मुदतीचा खोकला. देन ब्लडी स्पिटिंग. ब्लड म्हणजे रक्त. ब्लडी स्पिटिंग म्हणजे थुंकीतून रक्त बाहेर पडणे. देन इमॅसिएशन म्हणजे वजन कमी होणे. आणि डिफिकल्ट ब्रीदिंग म्हणजे श्वास घेण्यात अडथळा येणे. श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये त्रास जाणवणे. नेक्स्ट प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. आपण ह्या रोगाचा प्रतिबंध किंवा हा जर रोग झाला तर आपण त्याच्यावरती काय ट्रीटमेंट करू शकतो बघा. तर 1 आहे BCG वॅक्सिन. BCG लस टोचून घ्यावी. बाळ जन्मल्यानंतर लगेच त्याला BCG लस दिली जाते. आयसोलेशन ऑफ पेशंट, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे. देन रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट हा उपचार पूर्ण आणि नियमित घ्यावा. नेक्स्ट नेम ऑफ डिसीज इज हिपॅटायटिस. हिपॅटायटिसला जॉन्डिस असेही म्हणतात, म्हणजेच कावीळ. हेपॅटायटिस हा हेपॅटायटिस व्हायरस ABCD या पॅथोजनमुळे होतो. इट इज ट्रान्समिटेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड वॉटर. शेअरिंग ऑफ निडल्स म्हणजे जर एका व्यक्तीसाठी वापरलेली सुई आहे आणि ती जर कॉन्टॅमिनेटेड पीपलसाठी वापरलेली असेल तर ती दूषित सुई दुसऱ्या व्यक्तीला वापरणे. नेक्स्ट ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्तपराधन. या प्रोसेसमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला दूषित रक्त दिले जाते. अशावेळी हिपॅटायटिस या रोगाचे संक्रमण होऊ शकते. आता या डिसीजच्या सिम्पटम्स बघूया. एक दिलेला आहे ॲनोरेक्झिया. ॲनोरेक्झिया म्हणजे भूक मंदावणे, भूक कमी लागते. देन नेक्स्ट सिम्पटम इज गिवन येलो युरिन, पिवळी लघवी होते. जर्नल विकनेस म्हणजे थकवा येतो. नॉझिया मळमळ होते. ओमिटिंग उलटी होते. ग्रे स्टूल राखाडी विष्ठा अशी ह्या डिसीजचे सिम्पटम्स आहेत. नेक्स्ट पार्ट इज
Prevention and treatment. First, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर म्हणजे काय, तर पाणी उकळून प्यावे. अँड प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स. नेक्स्ट नेम ऑफ डिसीज इज डिसेंट्री. डिसेंट्री म्हणजे अतिसार. बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला बॅसिली, एंटॅमिबा, हिस्टोलिटिका या पॅथोजनमुळे डिसेंट्री होते. इट इज ट्रान्समिटेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर. दूषित अन्न आणि दूषित पाणी यामुळे या रोगाचा प्रसार होतो. व्हॉट इज द सिम्टम्स ऑफ दिस डिसीज? लुक वॉटरी स्टूल म्हणजे पाण्यासारखे जुलाब होतात, पाण्यासारखे पातळ जुलाब होतात. अँड पेन्स इन ॲबडॉमेन म्हणजे पोटदुखी होते. ॲबडॉमेन मीन्स पोट. देन लुक व्हॉट इज द प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ दिस डिसीज? ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर. पाणी नेहमी उकळून प्यावे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. अन्न नेहमी झाकून ठेवावे. ORS कंझप्शन. ORS म्हणजे काय, तर ORS मीन ओरल रिहायड्रेशन सोल्युशन अँड इट इज यूज टू ट्रीट डिहायड्रेशन कॉज बाय डिसेंट्री. अँड कंझप्शन मीन्स सेवन. डिसेंट्रीमुळे पेशंटच्या शरीरातून झालेली ग्लुकोज, सॉल्ट अँड वॉटरची कमतरता भरून काढण्यासाठी पेशंटला ORS सोल्युशन दिले जाते. लेट्स सी नेक्स्ट डिसीज. नेम ऑफ नेक्स्ट डिसीज इज कॉलरा. कॉलरा मीन्स पटकी. नेम ऑफ पॅथोजन विब्रिओ कॉलेरी. हा एक बॅक्टेरिया आहे विब्रिओ कॉलेरी ज्याच्यामुळे कॉलरा होतो. इट इज ट्रान्समिटेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर. आणि ह्या डिसीजची सिम्टम्स काय आहेत बघूया. सो फर्स्ट वॉमिटिंग. देन सिव्हिअर डायरिया. सिव्हिअर डायरिया मीन्स तीव्र जुलाब होतात. अँड क्रॅम्प्स इन लेग्स. क्रॅम्प्स इन लेग्स मीन्स पायात पेटके येणे. नेक्स्ट प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस. स्वच्छता राखावी. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. पाणी उकळून प्यावे. वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. नेक्स्ट नेम ऑफ डिसीज इज टायफॉइड. टायफॉइड मीन्स विषम ज्वर. लुक नेम ऑफ द पॅथोजन साल्मोनेला टायफी. हा एक बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे टायफॉइड होतो. लुक मोड ऑफ इन्फेक्शन. इट इज ट्रान्समिटेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर. देन व्हॉट इज द सिम्टम्स ऑफ टायफॉइड? टायफॉइड हा डिसीज झाल्यानंतर पेशंटमध्ये कोणती सिम्टम्स दिसतात, तर 1 ॲनॉरेक्झिया. ॲनॉरेक्झिया आपण अगोदर अर्थ बघितलेला आहे याचा, मीन्स भूक मंदावणे. देन हेडेक आपल्याला माहीतच आहे, हेडेक मीन्स डोकेदुखी. रॅश ऑन ॲबडॉमेन मीन्स पोटावरती पुरळ उठणे. डिसेंट्री याचाही अर्थ आपल्याला माहीत झालेला आहे आता, अतिसार. अँड फीवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाईट. फीवर मीन्स ताप. 104 डिग्री फॅरेनहाईटपर्यंत ताप येणे ही टायफॉईडची सिम्टम्स आहेत. नाव लुक प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. ड्रिंकिंग क्लीन वॉटर. स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी प्यावे. वॅक्सिनेशन लसीकरण करून घ्यावे. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज मीन्स सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सम इन्फेक्शियस डिसीजेसचा अभ्यास केला. त्यामध्ये ट्युबरक्युलोसिस, हिपॅटायटिस, डिसेंट्री, कॉलरा, टायफॉईड हे डिसीज कोणत्या पॅथोजनमुळे होतात, ह्या डिसीजचे मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्टम्स आणि हे डिसीज होऊ नये म्हणून कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर करावेत आणि हे डिसीज झाल्यानंतर कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात यांची माहिती बघितली. फ्रेंड्स, read this chart carefully which is given on page number 7 in your textbook and solve given homework in your notebook neatly.